स्वागत आहे तुमचं इंडिया रेसिपीमध्ये। आज आपण बनवूया वडापाव सिंपल और घरगुती। त्यासाठी आपण बटाटे घेतलेले आहे और त्या अकॉर्डिंग आपल्याला ती पाणी घ्यायचं आहे व 3 शिट्ट्या होईतोपर्यंत आपण वेट करायचं आहे गॅसवर। त्यानंतर मी तो वाटण काढले। वाटण्यासाठी मी अद्रक लसूण आणि मिरची घेतली, ते ग्राइंड करून घेतले और कोथिंबीर मोठी कढीपत्ता घेतला। त्यानंतर फोडणीसाठी मी तेल ओतलेलं आहे, दोन पळी, छोटी पळीच होता। 2 पळी तेल ओतल्यानंतर त्यामध्ये थोडी जिरी, थोडीशी मोहरी टाका, कारण जास्त मोहरी असल्यास चव नाही देत, त्याच्यासाठी थोडीच टाकली इथे मोहरी मी, पाहू शकता तुम्ही। मग आपण ग्राइंड केलेलं टाकायचं, मिरची वगैरे। आणि आपल्याला मी मिरची जरा तिखट नव्हती म्हणून जास्त घेतली होती, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता। और हे थोडं परतून घ्या। नंतर ह्यामध्ये हळद मिक्स करायची। हे एक या 2 सेकंद परतायचं, म्हणजे स्वाद पण आणि ते मिसळते एकदम तिखटपणा। त्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे, कारण की माझ्याकडे कोथिंबीर नव्हती आणि मार्केटमध्ये जायचा खूप कंटाळा होता, त्यामुळे मी खाली गेलीच नाही। आता हळद टाकूया, एवढी फोडणी बसली नाही व्यवस्थित, ह्यामध्ये आपण हळद टाकूया। असं 2-3 सेकंदाला असं हलवून घ्या, कारण की खाली लागायची भीती असते, त्यामुळे खूप भारी सुगंध येत होता। त्यानंतर मी 1 चमचा हळद टाकलेली आहे। आणि बटाटे जरा कच्चे असेल ना तर किसून घेतले तरी चालेल, पण जास्त कच्चे नसेल तर नका किसू, कारण की ते भरीत पातळ झालं ना वडे व्यवस्थित होत नाही। ते माझे जरा कच्चे होते, त्याच्यामुळे मी सगळेच किसून घेतले। पण पाहू शकता, इथं फोडणी पण एकदम परफेक्ट बसलेली आहे आपल्या भरताला। हे असेच फोडा, जर कच्चे नसेल ना, पण हे कच्चे होते खूप, त्यामुळं मी त्यांना किसूनच करते, कारण की जर कच्चे आहे। त्यानंतर मी इथं 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। तुम्ही पण किती बटाटे घेतले या अकॉर्डिंग टाका। मी इथं 8 बटाटे घेतले, त्याच्यामुळे मी 1 चमचा टाकलेला आहे। बटाटे पण मोठे होते माझे। त्यानंतर मस्त असं फालून घ्या व्यवस्थित, खाली लागून नका द्या। पाहू शकता आपलं भरीत एकदम परफेक्ट झालेलं आहे। त्यानंतर आपण वडे बनवून घेऊत। वडे बनवून पण झाले, मिरच्या पण कापून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण बेसन पीठ बनवूयात। त्यासाठी मी 2 वाटी बेसन पीठ, थोडीशी हळद आणि नॉर्मल मिरची पावडर टाकलेली आहे और चवीनुसार नॉर्मल मीठ। त्यानंतर थोडा सोडा टाकलेला वडा फुगण्यासाठी, नॉर्मलच टाका, जास्त नका टाकू। त्यानंतर मस्त असं हलवून घ्या। तेल तापायला ठेवलेलं आहे, मिरच्या पण तळल्यात आणि वडे गरम तेल झालं, मस्त वडे टाका। आमच्याकडे 4 या 3च वडे बसतात, त्याच्यामुळे आम्ही 3च टाकले पहिले। आणि लागून नाही द्यायचे वडे, थोडे गरम झालं ना लगेच चेक करावं। पाव पण आले होते, वडे म्हणजे खाली लागत नाही झाले।
आवडली असेल तर नक्की लाईक करून सबस्क्राईब करा चॅनल.